कुठं पत्र द्यायचं, कुठं लेखी बोलायचं, फक्त टीव्हीवरती बोलत नाही. मी कायदेशीर सुद्धा सगळ्या बाबींचा त्याच्यामध्ये विचार करतोय. आणि हे जे सगळं षडयंत्र चाललंय ते फक्त संतोष देशमुखच्या प्रकरणावरून डायव्हर्सिफिकेशन करण्याचा कोणाचा तरी डाव आहे. तर तो डायव्हर्सिफिकेशनचा डाव मी निश्चितपणे हाणून पाडेल. मी तो तिथेच ठेवील. माझा फोकस हा संतोष देशमुख, महादेव मुंडे या दोघांच्या बाबतीत सारखाच राहील. आणि जोपर्यंत संतोष देशमुखच्या, महादेव मुंडेच्या मारेकऱ्याला फाशी होत नाही तोपर्यंत मी याच्यातून मागं हटणार नाही. एक दिवसाच्या ट्विस्ट बातमीमुळं जर काही झालं असेल तर ते उद्या परवा आता दुरुस्त होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आणि मी ज्या दिवशी धनंजय मुंडेंना रात्री भेटलो त्या दिवशी सायंकाळी, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी 73 कोटीचं त्यांचं बोगस प्रकरण जे आहे त्याचं पत्र दिलंय अजितदादांना. आणि त्यांच्या कालावधीत जो काही घोटाळा अंजलीताई यांनीच, दमानी यांनीच काढला, त्याचे पूर्ण डॉक्युमेंट मी काल म्हणजे काल नाही परवा येताना घेऊन आलो. माझ्या स्वतःच्या मेहुण्याच्या मुलाचं लग्न होतं, त्या लग्नाला सुद्धा मी येऊ शकलो नाही. मी कारण ते डॉक्युमेंट घेण्यामध्ये बिझी होतो. ते डॉक्युमेंट घेतलेत. जवळपास 4,500 पानी अहवाल माझ्या हाती आला. त्याच्यावरती नीटनाटका अभ्यास करतो आणि त्याच्यावरती बोलतो.